कोल्हापूरच्या अंबाबाईला दैत्य संहाराच्या संग्रामात सहाय्य करण्यासाठी ज्योतिबा हिमालयातून दक्षिणेत आले, अशी कथा केदार विजयात दिलेली आहे. माघ महिन्यात 5 रविवार कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर अशा पायी प्रवासाने ज्योतिबाचे दर्शन घेतले जाते. यावेळी मोठी यात्रा सुद्धा भरते. याच यात्रेला ज्योतिबाचे खेटे असं म्हणतात. याबाबतची एक आख्यायिका सुद्धा आहे. पूर्वी केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयाकडे परत निघाले. हे करवीर निवासिनीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली आणि तिने देवांना केदारनाथला न जाण्याची विनवणी केली. तेव्हा केदारनाथांनी ज्योतिबाच्या डोंगरावर राहण्याचं मान्य केलं आणि तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबाचा डोंगर अशी पायी चालत खेटे घालण्याची प्रथा सुरू झाली. पूर्वी फक्त कोल्हापूरचे भाविकच ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालत. पण आता कोल्हापूर शहराबरोबरच महाराष्ट्राच्या इतर शहरातून सुद्धा तसंच कर्नाटक राज्यातील भाविक सुद्धा मोठ्या संख्येने खेटे यात्रेमध्ये सहभागी होतात.